मी मी मदत करू का काही? नाही, इट्स ओके, थँक्यू. केशव काका फक्त जुने एम्प्लॉय नाही तर आमच्या फॅमिली मेंबर सारखे आहेत. माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत, मला धीर दिला त्यांनी. त्यांना काही जास्त झालेलं नसावं. तुम्ही काळजी करू नका, त्यांना काहीच झालं नसतं. आय होप सो. वेदाचे बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी. अहो, मी मनोरुग्ण नाहीये. मी आईसाहेबांना सगळं खरं सांगितलंय. मीरा, हे बघ, तू मला आणि वेदाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेस. सध्या माझ्यासाठी फक्त तेच इम्पॉर्टंट. मी दुसरा कुठलाही विचार करत नाहीस. आणि तू जे काही बोलतेस ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी परत आलो की आपण ह्यावर बोलूयात. फक्त तोवर शांत राहा, रडू नकोस आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. मला आता निघावं लागेल. आय एम सॉरी. वेदाचे बाबा, मीरा, सगळ्यांना खरं सांगायची काय गरज होती? गरज होती अंबिकाताई. मीरा, हा केवळ मूर्खपणा आहे. तू स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. मी खोटं नाही बोलू शकत नाही. दादासाहेब आणि अनन्याताईचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आता यापुढे ठेवणार आहेत ते तुझ्यावर विश्वास? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असंच वाटणार आहे सगळ्यांना. असं नाही होणार अंबिकाताई. मी जाऊन दादासाहेब आणि अनन्याताईशी बोलेल. ते समजून घेतील मला. मला माहिती आहे. ठीक आहे, तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल ना, तर मलाही तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये.